नमस्कार श्रोत्यांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनस्वी स्वागत करते. वाट हळवी वेचताना भाग 10 पोस्ट करून झालाय. आज आपण पुढील भागाकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी तुम्ही अद्याप हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. यामुळे तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळण्यास मदत होईल. तसेच व्हिडिओ अर्धवट सोडू नका आणि शेवटपर्यंत पहा. आता आपण लगेच कथेकडे वळूया. वाट हळवी वेचताना भाग 11. दर्शिकाला रडताना पाहून आर्यनचा धीर आणखीच खचत होता, पण तिचं मन दुसरीकडे वळवण्यासाठी तो उगाच तिच्याकडे तक्रार करू लागला. तो तिला म्हणाला, बाळाला कुशीत घेताच बाळाच्या बाबाचा बाळाच्या आईला किती सहज विसर पडला ना. बाबावर आई प्रेमच करत नाही हेच सिद्ध होतंय जणू. त्याची तक्रार ऐकून दर्शिका रडता रडता मंद हसली आणि तिने आर्यनला मिठीत घेण्याचा इशारा केला. आर्यननेही लगेच त्याचे अश्रू पुसले आणि दर्शिकाला व बाळाला मिठीत घेतलं. काही वेळ ते तिघेही एकमेकांना बिलगून होते, पण लगेच दर्शिकाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. ती मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली. त्यामुळे आर्यनने लगेच तिच्या सभोवतीची मिठी सैल केली व बाळाला पाळण्यात ठेवले आणि दर्शिकाला बेडवर झोपवले. तसेच वेळेचा अपव्यय न करता त्याने डॉक्टरांना हाक मारली. आर्यनची हाक ऐकताच डॉक्टरही लगेच दर्शिकाजवळ धावून गेले व त्यांनी आर्यनला थोड्या अंतरावर जायला सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आर्यनही निमूट तेथून थोड्या अंतरावर गेला. डॉक्टरांची धावपळ सुरू झाली होती. ते नर्स व कंपाऊंडरला एकाच वेळी बरेच आदेश देत होते. त्यांनी दर्शिकाला लगेच ऑक्सिजन मास्क लावला. तिला ऑक्सिजन मास्क लावलेले असूनही श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून तणाव निर्मित वातावरण तयार झाले होते. एकीकडे परिस्थिती बिकट होत होती. कुणालाच काही अंदाज लागत नव्हता. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही तणाव स्पष्ट दिसून येत होता. दुसरीकडे दर्शिकाच्या काळजीने आर्यनही वेडापिसा झाला होता. तो लागोपाठ डॉक्टरांना विचारपूस करत होता. डॉक्टर काय झालंय? दर्शिकाला एकाएकी काय होतंय? सांगा ना डॉक्टर, ते ठीक आहे ना? एका दमात त्याने कित्येक प्रश्न विचारून मोकळे केले. मिस्टर आर्यन, प्लीज स्वतःच्या भावनांवर संयम साधा. आम्ही आमच्या परीने 100% प्रयत्न करतोय, म्हणून प्लीज तुम्ही देखील आम्हाला कोऑपरेट करा. डॉक्टर एवढेच बोलले आणि परत दर्शिकाकडे वळले. डॉक्टरांचे शब्द ऐकून आर्यन क्षणात ढासळला होता, पण अक्षय आणि निमिष त्याला धीर देत होते, कारण सध्या त्याला खंबीर राहणे गरजेचे होते. काही वेळाने डॉक्टर दर्शिकाची तपासणी करून बाजूला झाले, कारण एव्हाना दर्शिकाला बऱ्यापैकी श्वास घेता येत होता. तसेच तिचा ECG ग्राफही संथ झाला होता. तेवढ्यात आर्यनचे डॉक्टरांकडे लक्ष गेले. ते दर्शिकाला तपासून थोड्या अंतरावर उभे असल्याचे दिसताच आर्यन त्यांच्याकडे गेला. डॉक्टर, दर्शिका. त्याच्या कपाळावरील आठ्या त्याची काळजी आणि त्याच्या जीवाची घालमेल अधोरेखित करत होत्या. आर्यन पुढे आणखी काही विचारणार त्याआधीच डॉक्टर त्याचा शब्द तोडत बोलले, मिस्टर आर्यन, आम्हाला तुम्हाला कळवताना खूप खंत होते की मिसेस आर्यनची अवस्था आणखी बिकट झालेली आहे. त्यांच्याकडे फक्त थोडा वेळ उरलाय, म्हणून आता त्यांच्या अंतिम क्षणी तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. डॉक्टर, अंतिम क्षणी म्हणजे? डॉक्टर, तुम्ही काहीही काय बोलत आहात? असं अभद्र बोलू नका प्लीज. आर्यन भावनाविवश होत बोलला. वी आर सॉरी टू से, पण सत्य स्वीकारायलाच हवे मिस्टर आर्यन, डॉक्टर बोलले व त्यांनी मान खाली झुकवली. डॉक्टरांचा गंभीर आवाज ऐकताच आर्यनचे डोळे विस्फारले आणि तो अगदी सुन्न होऊन गेला. काय? नाही, मुळीच नाही डॉक्टर. मला माहीत आहे की तुम्ही माझी दिशाभूल करत आहात. तुम्ही मस्करी करत आहात ना? माझी दर्शिका ठीक आहे ना? जाऊ द्या, तुम्ही मस्करीच करत आहात. मी दर्शिकाशी बोलतो. आर्यन एकटाच बडबड करत होता. त्याला जबर मानसिक धक्का पोहोचला होता. ते सत्य स्वीकारण्यापलीकडले होते. त्याला डॉक्टरांच्या शब्दांवर विश्वासच होत नव्हता, म्हणून तो पळतच दर्शिकाजवळ गेला. तो रडतच दर्शिकाचा हात हातात घेऊन तिला म्हणाला, दर्शू, राणी ऐक ना, हे डॉक्टर थापा मारत आहेत ना? तू सांग ना त्यांना खरं खुरं. हे बघ, तू उठून बस आणि सांग त्यांना सगळंच. ते देखील अगदी बजावून सांगशील ना? आरू, दर्शिका अर्धवटच आणि काहीशी कणतच बोलले. हळूहळू तिला बोलतानाही त्रास व्हायला लागला होता. हो राणी, मी आहे इथेच.
मला माहीत आहे तुला काहीही होणार नाही आहे, कारण मी तुला काहीच होऊच देणार नाही आहे. हे डॉक्टर काहीही बोलतात, त्यांच्याकडे तू लक्ष नको देऊस. तुला माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, ना तो देव ना हे डॉक्टर. आर्यन हुंदका आवरून बोलत होता. आरू प्लीज ऐक माझं. दर्शिकाला एव्हाना बोलताना फार त्रास होऊ लागला होता, पण तरीही ती बोलत राहिली. ती आर्यनची समजूत काढत म्हणाली, आरू डॉक्टर जे बोलत आहे ते खरं आहे, पण तू काळजी नको करू. मी कायम तुझ्यासोबत आहे आणि कायम राहणार. आय लव्ह यू सो मच आरू. फक्त तू खचून जाऊ नकोस. खंबीर हो, कारण आपल्या बाळाला तुझी गरज आहे. त्याला माझी उणीव भासणार नाही एवढं प्रेम तू त्याच्यावर कर. काळजी घेशील आपल्या अंशाची, आपल्या बाळाची आणि माझ्या आरूची सुद्धा. दर्शिका, राणी तू असं नको ना बोलू यार. प्लीज बी विथ मी. आय नीड यू द मोस्ट. आय लव्ह यू अलॉट दर्शू. प्लीज डोंट गो. स्टे विथ मी. होल्ड माय हँड टाईट अँड नेव्हर लिव्ह. आर्यन रडत बोलत होता. त्याचे डोळे तर अगदी लाल बुंद झाले होते. त्याला रडताना पाहून दर्शिकालाही रडू येत होतं. आरू. दर्शिकाने आर्यनचा हात हातात घेतला. तिचेही डोळे पाणावले होते, कंठ दाटून आला होता, पण तरीही त्याच्या डोळ्यात डोळे घालून ती त्याच्याशी बोलत होती. आरू जस्ट हग मी टाईट. तिचे शब्द त्याच्या कानी पडताच त्याने तिला घट्ट मिठी मारली. तिने देखील तिच्या हातांचा विळखा त्याच्या पोटाभोवती जखडून घेतला. क्रमशः. पुढील भागाची उत्सुकता असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर नक्की करा. तसेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून. धन्यवाद.